Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. व्हायरल इन्फेक्शन झालेलं, तब्येत बरी नव्हती म्हणून 10 वर्षांची एक मुलगी शाळेत गेली नाही. शाळेत गेली नाही तर दुपारी घरी टी व्ही बघत बसली होती आणि याच वेळी समोर राहणारा एक 24 वर्षांचा तरुण आला. त्याने तिला चल पेरूच्या बागेत जाऊ, मी पेरू काढून देतो असं आमिष दाखवलं. आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण कुठपर्यंत जाऊन थांबलं तर सगळ्यात आधी आईवडिलांना वाटलं की दुपारभर घरी असलेली लेक, जेव्हा आपण कामाला गेलो होतो म्हणजे रोजंदारीवरती, तेव्हा लेक तर आपली दुपारी घरी होती. सकाळी जाताना ती आजारी आहे म्हणून आपण तिला शाळेत जाऊ नको सांगितलं होतं. मग असं काय झालं की संध्याकाळी आल्यानंतरसुद्धा ती सापडली नाही. शेवटी मिसिंग कंप्लेंट देण्यात आली आणि ॲट द एंड उसाच्या वावरामध्ये तिचं शव सापडलं. आणि त्यानंतर ह्या सगळ्या घटनेची कहाणी सुरू झाली, ज्याच्या आत्तापर्यंत तुम्ही फक्त बातम्या ऐकल्या असतील. त्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामधल्या पिंपळवंडी गाव आहे, धरण आणि त्याच्या अलीकडच्या बाजूला. इथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेत, ते पण मायनर 10 वर्षांची 9.5 वर्षाची पोरगी. या प्रकरणात एक्झॅक्टली काय घडलं, या सगळ्याची इनसाईड स्टोरी, या सगळ्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि एक्झॅक्टली आरोपी कसा सापडला, या सगळ्याची स्टोरी समजून घ्यायची. नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकच्या या पुणे मेट्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. घटना काल दुपारची साधारण 3-3:30 वाजलेले होते. बरं, डिस्क्लेमर असा आहे की मला आरोपी पण त्याच गावातला आहे, अगदी समोर राहणारा वगैरे असते, त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये आयडेंटिटी कोणाची डिस्क्लोज होऊ नये, यामुळे मला दक्षता घ्यावी लागेल. म्हणजे स्पेशली जी मुलगी गेली तिची आयडेंटिटी रिव्हील होऊ नये म्हणून मला तिच्या अवतीभोवती जी मंडळी त्यांची नावं घेता येणार नाही. दुपारी 3-3:30ची वेळ होती आणि ती घरी टी व्ही बघत बसली होती. आता व्हायरल इन्फेक्शन झालेलं, आई वडील तर गरीब आहेत, रोजंदारीवरती जातात. ते सकाळी जाताना निघून गेले आणि ही घरी बसली होती, टी व्ही बघत होती. त्यावेळी हा समोरच राहणारा व्यक्ती, ज्या व्यक्तीला ती आधीपासून ओळखते, कारण हे बरेच वर्ष गावात घरं एकमेकांच्या अशी डायगोले अपोजिट घरं आहेत गावात यांची, त्यावेळी तो ह्याच्या आधी पण घरी जायचा. असं काही नाही की पहिल्यांदाच आला आणि अनोळखी कोणी होता. पण त्या दिवशी म्हणजे कालचा दिवस दुपारी 3-3:30ला तो आला आणि तो म्हटला की काय करते घरात, चल आपण जाऊ पेरूच्या बागेमध्ये, मी तुला पेरू काढून देतो. ही त्याच्यासोबत गेली. सायकलवरती बसले होते, त्याने सायकल घेतली, ती बागेत तिला बसवलं आणि हे बागेकडे गेले. तिकडे गेले, त्यानंतर असं झालं की थोड्या वेळाने तो आला, पण ती काय आलेली नाही. संध्याकाळी आईवडील घरी आले, मग कळलं की अरे कुठे गेली. मग कुणीच काय मार्गच कळलं नाही की अरे काय झालं, काय नाही. मग या सगळ्या प्रकरणात दिली मिसिंगची कंप्लेंट. पोलीस आले, पोलिसांनी काम करायला सुरुवात केली. बरं, आईवडिलांनी काय केलं, आधी अर्थात गावातलंच याला विचार त्याला विचार, तर याला पण विचारलं होतं. हा म्हटलं मला नाही माहिती काय झालं ते. आता मिसिंग कंप्लेंट दिल्यानंतर पोलीस तपासाला आले. जसे पोलीस तपासाला आले तसे वेगवेगळे CCTV चेक करण्यात आले. गावच्या मेन जिथं चावडी असते त्या ठिकाणचा CCTV चेक करण्यात आला. तर अलीकडचा जो रस्ता तो त्याच्या एक दुकान आहे आणि त्या दुकानाचा CCTV बघितल्यानंतर कळलं की सायकलवरून एक जण चालला आहे आणि त्याच्या मागेही मुलगी बसली आहे. आता हा कोण आहे हे जेव्हा पोलीस बघत होते तर त्याच्या आधी पोलिसांना बोलवायच्या आधी गावात शोधाशोध झाली होती. तर शोधाशोधीत हा गडी पण होता. म्हणजे ज्याने या सगळ्या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे तो पण त्या शोधाशोधीच्या प्रकरणात होता. त्याने कोणाला संशय दिला नाही. आणि नंतर पोलीस जेव्हा CCTV बघत होते तेव्हा पण हा तिथे होता. मग म्हटलं अरे हा मी आहे, म्हटलं दुपारी ती माझ्यासोबत होती पण त्यानंतर मी तिला सोडलं. म्हटले कुठं सोडलं तिला. म्हटले काय नाही, आम्ही गेलो म्हटले पेरूच्या बागेत. मग तिथून निघालो, ती म्हटली मी जाते पुढं चालत. मी म्हटलं मला दुसरीकडे जायचं होतं. मग हा दुसरीकडे निघून गेला असं सांगितलं. पोलिसांना संशय आला म्हणून त्याला बसवला आणि इंट्रोगेशनला सुरुवात केली. सगळ्यात आधी चौकशी झाली. चौकशीमध्ये त्याने काही गोंधळल्यासारखी उत्तर दिली आणि मग शेवटी पोलिसांना कुठे घेऊन गेला तर गावाच्या म्हणजे गावातून जो रस्ता तो इथून CCTV होता त्याच्या पलीकडच्या बाजूला उसाचा वावर आहे, त्या उसाच्या वावरात घेऊन गेला आणि तिथे मुलीची बॉडी रिकवर झाली. पोलिसांनी याला ताब्यात घेतलं, इथपर्यंत ठीक आहे. पण बॉडी रिकवर झाल्यानंतर जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्यावेळी दिसलं की तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाला आहे आणि फक्त तिला मारून टाकण्यात नाही आलं. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट या सगळ्याचा काय म्हणतोय, रिपोर्ट असं सांगतो की डेथ बिकॉज ऑफ सफोकेशन म्हणजे याने काय केलं, याने तिचा गळा दाबलाय, तिला मारून टाकलं आणि लैंगिक अत्याचार झाला हे पण या सगळ्यामध्ये क्लिअर दिसतंय. पण यात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की त्याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिला मारून नाही टाकलं, त्याने आधी तिला मारून टाकलं. का तर ती आरडाओरडा करू नये, तिने आवाज करू नये आणि बाकी कोणाला कळू नये म्हणून आधी तिला मारून टाकलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केलाय. काय विकृत माणसांनी जग भरले बघा. ठीक आहे,
हे सगळं झालं. त्यानंतर तो आला आणि कोणाला पत्ता नाही, सगळ्यांना शोधतायत. हा पण घरच्यांसोबत जाऊन शोधतोय. आविर्भावात होता की काहीच होणार नाही, काही नाही. पोलिसांनी जसं सगळं बसवलं त्यानंतर त्यात एक गोष्टी क्लिअर झाल्या. मग गावातल्या आणखी काही महिलांनी सांगितलं की याच्या आधी गावात त्याने काय प्रकार केलेत समजून घ्या, की महिला ज्यावेळी वॉशरूमला जायच्या तर हा त्यांना फॉलो करायचा, ठीक आहे, किंवा काही ठिकाणी हा लपून जायचा आणि त्यांचे व्हिडिओ वगैरे बनवायचा. आता गावाला प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक घरात शौचालय असतंच नसतंच याबद्दल शंका असतात, की प्रत्येक घरात असेलच असं काही गॅरंटी नाही, किंवा काही ठिकाणी तो शौचालयाच्या बॅक साईडच्या खिडक्यात त्याच्यामधून पण तो डोकून रेकॉर्ड करायचा. तर हे असले प्रसंग या विकृत माणसाने याच्यात सुद्धा केलेले. 24 वर्षांचा आहे, ठीक आहे. आता जेव्हा चौकशी करायला पोलिसांनी सुरुवात केली तेव्हा या सगळ्यामध्ये एक तर CCTV सापडले, हे सगळं ठीक आहे. त्यानंतर तो कसा त्यातून डिटेक्ट झाला हे सगळं ठीक आहे. मुद्दा असा आहे की चौकशीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही समोर आली, ते म्हणजे जेव्हा त्याला इंट्रोगेट केलं तेव्हा त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्या आयुष्यातल्या काही लैंगिक इच्छा पूर्ण झालेल्या नव्हत्या आणि म्हणून त्याने हे सगळं विकृत कृत्य केलं. याच्या आधी कोणताही गुन्हा दाखल नव्हता, पण महिलांबाबतची वागण्याची नक्की काय प्रवृत्ती आहे ह्या गोष्टी मात्र त्याच्याबद्दल आता क्लिअर झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं काय, 9.5 वर्षांची मुलगी शाळेला गेली नाही का तर बरं वाटत नव्हतं म्हणून, आणि तिच्यावरती हा अतिप्रसंग झाला. कुठे? जुन्नरमध्ये, छत्रपतींच्या भूमीमध्ये, आणि पिंपळवंडी धरणाच्या अलीकडे ते गाव आहे, त्या गावामध्ये सगळा घडला. आता दोन्ही एकाच समाजाच्या व्यक्ती होत्या, समोरासमोर राहिल्या होत्या, त्यामुळे गावकऱ्यांना आता असं ह्या सगळ्यामध्ये झालं आहे की लवकरात लवकर त्याला फाशीची मागणी केली जाते. ह्या सगळ्यामध्ये जी झालीच पाहिजे, या मतावर कोणाचं काही दुमत असण्याचं कारण नाही. या अशा विकृत्या आपल्या समाजातल्या ठेचूनच काढल्या पाहिजेत. यांना जगण्याचा अधिकार कोणी दिला याबद्दलचा प्रश्न न्यायालयाने सुद्धा विचारला पाहिजे. हे सगळे वन बाय वन सगळं प्रकरण पुढे जात असताना, म्हणजे मी खरं तर एरवी अधिकाऱ्यांवरती फार टीका करत असतो, कायम बोलत असतो, पण गेल्या 1 वर्ष 1.5 वर्षातला जर ट्रॅक रेकॉर्ड पाहिला आपण पुणे ग्रामीण पोलिसांचा साधारण, किंवा मी आता ज्या प्रिमायसेसमध्येच उभा आहे SP-च्या, इथली लोकल क्राईम ब्रांच असेल किंवा SP असतील गिल, तर सुरुवातीचं प्रकरण स्वारगेटला जेव्हा त्या बसमध्ये बलात्काराचं प्रकरण घडलेलं होतं, त्यातला आरोपीसुद्धा तिकडं शिरूर साईडला लपला होता. इथून त्याला गावातून शोधून काढला, पोलीस कामाला लावले, उसाच्या शेतात पाठवले आणि तो शोधून काढला. त्यानंतर सिया गोयलचं रिसेंटली प्रकरण, जे प्रकरण ॲक्सिडेंटल डेथ वाटवतं, काय ॲक्सिडेंटल डेथ, तो कसा क्लिअर कट प्री प्लॅन मर्डर आहे हे पोलिसांच्या डिटेक्शनने क्लिअर केलं, तपासाने सिद्ध आलं. दुसरं, नसरापूरसारखी केस, ज्या ठिकाणी 3-3.5 वर्षाची पोरगी, तो भीमराव कांबळे नावाचा आरोपी म्हातारा 64 वर्षांचा, त्याने तिच्यावरती केला. 45 दिवसामध्ये चार्जशीट फाईल होऊन तो खटला चालून 55व्या दिवशी या सगळ्यामध्ये कन्व्हिक्शन झालं आणि कोर्ट म्हटलं की हे असं तुम्ही करताय ना तर आता फासावर लटका. 55 ते 60 दिवसात कन्व्हिक्शन आहे. ह्या खटल्यात सुद्धा पोलिसांनी म्हटलं आहे आम्ही 15 दिवसात चार्जशीट फाईल करू, आणि जो काय खटला सगळ्या प्रकरणात चालेल, ज्या काय ट्रायल्स चालतील त्या परत 45 ते 60 दिवसामध्ये हे सगळं प्रकरण निकाली काढून या सगळ्यामध्ये त्याच्या फाशीची शिक्षेची त्याला मागणी आम्ही करणार आहोत. मी म्हटलं की मी नेहमी अधिकाऱ्यांवरती काही ना काही टीका करत असतो, चांगलं अधिकारी काम करतायत मंडळी. मी खरंच सांगतो, इथे SP संदीप सिंगील असतील किंवा इकडं LCBला प्रमोद क्षीरसागर आता PI, आपण सरकारी नोकरीत आहोत तर ती नोकरी करण्यापेक्षा कामाला पॅशन समजणारी जी माणसं आहेत ना, ती ही अशा पद्धतीचं डिटेक्शन करतायत. म्हणून समाजातल्या विकृती सुळावर लटकायला किंवा त्या फासावरपर्यंत जायला, किंवा हा सापडलाच लगेच नसता, ते डिटेक्शन करण्यात आलं, त्या पद्धतीने तपास करण्यात आला आणि मग हा सापडला. सो ह्या सगळ्या पद्धतींची कामं करतायत. त्यांचं याबद्दल मात्र समाजाबद्दलचं मतसुद्धा दिवसेंदिवस नक्कीच चांगलं होईल. पण या ज्या विकृती आहेत अशा पद्धतीच्या, की म्हणजे मी जसं म्हटलं की आधी त्याने तिला मारलं आहे कारण ती आवाज करेल म्हणून, नंतर ह्या सगळ्या अतिप्रसंग झाला आहे. त्यामुळे हे सगळ्या केसेस रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये कन्सिडर करून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या कन्व्हिक्शनपर्यंत जावं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या खटल्यामध्ये 2 ते 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. एक म्हणजे CCTV फुटेज, जो एक सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणून सुद्धा कन्सिडर होतोय. आता तो आरोपी तिथून कुठे कोणाकोणाला दिसला त्या लोकांची सुद्धा आता स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले जातात. जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा, जसं नसरापूरच्या प्रकरणात झालं होतं की तो एक CCTV की तो तिला घेऊन चाललाय गोठ्याच्या दिशेने, हा यातला अत्यंत महत्त्वाचा डिजिटल एव्हिडन्स ठरला. या प्रकरणामध्ये सुद्धा तो तिला सायकलवरून घेऊन जात असल्याचा CCTV अत्यंत महत्त्वाचा एव्हिडन्स ठरणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांना कुणी बघितलं ही गोष्टीसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे 1 by 1 हा संपूर्ण खटला पुढे जाईल.
आत्ता इथेच थांबतो.